राज्याच्या अनेक भागात पावसानं थैमान घातलेलं आहे, मोठं नुकसान झालंय। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या त्या संदर्भात। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पावसाचा अलर्ट। पुढील 6 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता। उद्यापासून मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। सोलापूरच्या पाकणी गावासाठी चिपळूणहून अन्नधान्याची मदत। विविध ठिकाणाहून मदत गोळा। चिपळूणमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। राज्यभरात स्थलांतरितांसाठी 147 निवारा केंद्र। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर। पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली, तर माढ्यातील चव्हाणवाडीच्या ग्रामस्थांचा रस्त्याअभावी जीव धोक्यात घालून प्रवास। नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी। 3 दिवसानंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये प्रचंड नुकसान। नुकसानाचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगानं तापी नदीपात्रात विसर्ग। प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।